नमस्कार, आपण पाहता आहात लोकवाहिनी मीडिया महाराष्ट्र टॉप 10 बुलेटिन मध्ये. मी आहे आपला सहसाक्षी. तर घेऊया आढावा महाराष्ट्रातील काही खास बातम्यांचा. विरारमध्ये 1 कोटींच्या बनावट नोटा जप्त, 30 लाखांत विक्रीचा डाव उधळला. पुण्याच्या जलसुरक्षेसाठी खडकवासला धरणाची साठवण क्षमता पुनर्संचयित करण्याची खासदार मेधा कुलकर्णींची केंद्राकडे मागणी. पुण्यात आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तिरंगा बाईक रॅली. दुपारी 2 नंतर FC रोड वाहतुकीसाठी बंद. पुण्यात 70 वर्षीय महिला वकिलाला डिजिटल अरेस्टची धमकी. सायबर चोरट्यांनी 70 लाखांना लुटले. नागपुरात FDAची मोठी कारवाई. चंद्रा शिवम डेअरीतून 24,000 किलो प्रतिबंधित चीज अॅनालॉग जप्त. मराठवाड्यात सोयाबीनवर येलो मोझॅक क्लोरोसिसचे संकट. कृषी तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना उपाययोजनांचा सल्ला. अमरावतीत निलंबित तलाठ्याने स्वतःच्या घरावर घडवला गोळीबार. 1.5 लाखांची सुपारी. 4 आरोपी अटकेत. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियमाअंतर्गत पुण्यात पहिला गुन्हा दाखल. ब्रिटिश धर्मगुरू विरोधात धर्मांतराच्या आरोपावरून कारवाई. मुंबईत मराठी फलक नियमांवर BMCची 13 ऑगस्टला बैठक. नियमभंग करणाऱ्या आस्थापनांवर पुढील कारवाईचा कृती आराखडा ठरणार. नांदणी मठाच्या माधुरी हट्टणीचा घरवापसी अंतिम टप्प्यात. समितीकडून निवास व सुविधांची पाहणी. सध्यासाठी एवढाच. अशाच खास बातम्यांसाठी बघत रहा लोकवाहिनी मीडिया. नमस्कार.